हे दिसले शिर्डीचा. तर हे काय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला दिवस 14 चालते. सकाळी निघतोय ब्लॉग नाही गेला कारण खूप कालोख होता. आता पुढच्या झेंड्यावर होतो, पुढचा झेंडा घेऊन होता. आता पाठी आले दुर्गेश पाठीच राहिले म्हणून दमलो जरा पुढच्या झेंड्याला सुसट चालायला लागतो. तर आता आले पाठी पाठीच एवढा पाठी नाही गेलो. तर बघू पुढं काय चांगलं आहे सगळं दाखवतो. आता उजेड होत चाललाय. समृद्धी महामार्ग आहे तिथे, लाईटी भेटतात तिथे. शिर्डीचा हे आलेलं आहे पहिला हे दिसलं शिर्डीचा रोडावर असतात ते बघा. 100 किलोमीटर अजून. तर आता बोलतोय नाश्त्याच्या हॉटेलला. नाश्ता आहे सगळे लाईनीला लागलेत. कांदा पोहे नाश्त्याला मस्त पैकी. कसे कांदा पोहे आता टेस्ट करतो मग सांगतो कसे. आवडले तर नक्कीच आवर्जून परत. नाश्त्याच्या स्पॉट मधून निघलेलो आहे आम्ही. नाश्त्याच्या स्पॉटवरतून निघले. पहिल्या झेंड्याला होतो, परत पाठी हल्लो पहिल्या झेंड्यावरतून. आता इथून शिर्डी आहे 95 किलोमीटर्स. इथे हे लोक उभे फोटो काढतात 95 वर. 95 किलोमीटर शिर्डी. 95 इथून शिर्डी. ओम साईराम. जय साईराम. तर 95 शिर्डी चालतंय. तशी शिर्डी येते ना जवळ तशी ताकद वाढत जाते. तसे दिसतात नाही बोर्ड शिर्डीला. 95 पहिले मी 100चा बघितला असेल पहिला, त्यानंतर 95. हळूहळू किलोमीटर कमी होत जातात ना फुलं अशी, अजून ताकद येते अंगात चालायची. तर आता इथं थांबलेलं वडापाव घ्यायला यायला. वडापाव घ्यायचं थांबून वडापाव खाऊन झालेले आहेत. ब्लॉक करायला विसरलो. आराम पायजाम दुखतं एक साईडचा. दुर्गेश आहेत तिथेच येतात, ते पण येतात, त्यांच्यासाठी बी थांबले. तर बघू स्पॉट अजून आहे वाटतं जवळच आहे. 5-10 मिनटावर आहे वाटतं स्पॉट. तर आता आरती बिरती झालेली. आजचा मेन्यू आहे बघा. जाम आता ताट भरले. भात, पापड, भजी, छोले, पुरी. तर चला खाऊन भेटतो. चष्मा कुठून आणला? शुक्रवारच्या मार्केट म्हणणं. काय बरे बॉक्सचा अर्थ काय दिसतं का तुम्हाला नीट? आरपार हवा जाण्यासाठी येते. शुद्ध हवा गाळून जाते त्यातनं हवा. डोळ्यासाठी शुद्ध हवा गाळून जाते. तर आता 3:40 झालेले आहेत. आपण निघलेलो दुपारच्या स्पॉटवर. साईराम गाईज. आता संध्याकाळ भरायले मस्त एकटाच चालतोय मी. पुढं आहेत 2-3 बरेच जण आहेत, थोडीशीच जण आहेत पुढं. पालखीला लांब आहे. पाठीचं कोणच नाही माझ्या. दिसतंय का बघू दे. पाठीचं कोणच नाही माझ्या. पुढं फक्त 2-3 जण आहेत आपले नॉर्मली. आता चाललंय एकटाच चालतोय मस्त आपला दुर्गेश आहे पाठी. हो जातो पुढं. मी आलो चालतं पुढं. काय एक वन साईड पाय फुल दुखतोय तरी चालतं आपला. तर चला साईराम भावांनो. आता वाजलेले आहेत 6:40 झालेत. स्पॉट इथून वाटतं 1-1.5 किलोमीटर लांब आहे. चहाचा आहे का कुठला आहे ते नाही माहिती, पण इथून 1-1.5 किलोमीटर लांब स्पॉट आहे. रातचाच असेल. एकटाच चालतोय. पुढं बी कोण नाही. पाठी भेटलेले मामाचा रसबीस पिल्ला. निघलो तिथून बी. दुर्गेश साथ माझ्या 2-3 किलोमीटर पाठी आहेत असं मला वाटतंय. कारण का त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवलेली. 1.5 किलोमीटर लांब आहेत ते माझ्या. मी एकटा चालतोय मस्तपैकी आरामशीर. कोपऱ्याने चालतोय, रस्त्यामध्येच नाही झालं. तर चला दाखवतो स्पॉटला बसले. आजचा स्पॉट कसा आहे आपला ते. तर चला आता आम्ही हॉल्टला बसलेलो आहे. आता इथं आरती आल्या लगेच. हॉल्ट जाम मोठं आहे. आता इथं आरती चालू होणार आहे. आरतीसाठी चला
स्पॉटला पोचलेले. इथं कोणाला थकवा नाही, सगळी कबड्डी केलेला झाल्या. मला नीट झूम करून दाखवतो. हे बघ. सगळी पोरं कबड्डी केलेल्या आहेत. तिथं कुत्रा बी नाही. हे बघ. सगळी पोरं इथं कबड्डी केलेला गेल्या मस्त आहे. तिथे जाऊन बी दाखवतो. थांबा जरा मस्त की सगळी कबड्डी खेळतात. तर साईराम मित्रांनो, आज जेवायला बघा कसं आहे आपलं. पानावरती जेवण आहे सगळ्यांचं. सगळे लाईनशीर बसले. कसं आहे का? तर आज दाखवा पानावर जेवण आहे. माऊली पाणी देतात आपल्याला. परत आता मी तुम्हाला दाखवलेला रात्री. प्रसादाला काय काय जेवण नाही, प्रसादच आहे. आम्हाला 7 दिवस प्रसाद खायला भेटतो. तर आजचा मेन्यू बघू शकता मस्त देखील. तर आता जेव्हा आपण